वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय पॉलिटीचे लेक्चर्स आणि त्यामध्ये आपण बघतोय आज लेक्चर नंबर 8 जे आहे आपल्या मूलभूत अधिकार या टॉपिकवरती। मूलभूत अधिकार आपला भाग 3 मध्ये आहे आणि आज आपण मूलभूत अधिकार या टॉपिकवरती बघणार आहोत। तर आता मूलभूत अधिकार आपल्या संविधानाने आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ते 6चे 6 आपण प्रत्येक सेपरेट लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्यामुळे आज आपण जो बघणार आहे तर हे मूलभूत अधिकारांच्या विषयीचं इंट्रोडक्शन करणारे लेक्चर आहे। पण हे तरी इंट्रोडक्शन आहे म्हणजे काही कमी महत्त्वाचं वगैरे अजिबात असं नाही। इनफॅक्ट या लेक्चरमुळे जे पुढचे काही लेक्चर्स आहेत त्याचं फाउंडेशन पण होणार आहे आणि मूलभूत अधिकारांच्या बाबतीत काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या सगळ्याच मूलभूत अधिकारांना लागू होतात, तर त्या पण आज आपण बघणार आहोत। आता मूलभूत अधिकार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो आपल्या संविधानातला, तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेच। आता हे मूलभूत अधिकार एवढे का महत्त्वाचे आहेत आणि मग जर मूलभूत अधिकार महत्त्वाचे आहेत तर मग इतर कुठले कुठले असतात, तर आता आपण इतर कुठले कुठले आहेत ते आपण बघू। आता इतर मध्ये आपलं काय काय आहे तर पहिला आता अधिकारांचे जे प्रकार आहेत ते आपण जर त्याची व्याप्तीनुसार जर बघितले तर सर्वाधिक व्यापक ते सर्वात कमी व्यापक असा हा क्रम आहे। तर सर्वाधिक व्यापक कुठले आहेत तर नैसर्गिक अधिकार आहेत। आता हे व्यापक का आहेत तर हे निसर्गतः मिळालेले आहेत। कोणाला मिळालेले आहेत तर निसर्गतः हे सगळ्यांनाच मिळालेले असतात। मग हे उगमस्थान काय याचं तर हे कोणी दिलेले असे नसतात, तर ते निसर्गतः सगळ्यांना असतातच आणि निसर्गतः असतात त्यामुळे कोणी दुसऱ्याकडून हिरावून पण घेतले जाऊ शकणार नसतात, घेतले गेले नाहीतच पाहिजेत, तर ते असतात नैसर्गिक अधिकार। आता त्यापेक्षा जर कमी आपण जर व्याप्ती बघितली तर कमी व्याप्तीचे आहेत मग मानवाधिकार किंवा मानवी हक्क। तर आता हे मानवी हक्क आहेत हे फक्त माणूस असल्यामुळे जेनेटिकली ह्युमन असल्यामुळे जे मिळणारे अधिकार आहेत ते म्हणजे मानवी अधिकार आहेत। म्हणजे यासाठी फक्त एकच अट आहे, मानवी अधिकार कोणाला मिळतील तर जे मानव आहेत, जे ह्युमन आहेत, जेनेटिकली ह्युमन आहेत त्यांना हे अधिकार मिळणार आहेत। आता यामध्ये कुठलाही भेदभाव केला जाऊ शकणार नाही, म्हणजे मानव आहोत तर सगळे मानव असतील तर सगळ्यांना ते मिळणारच आहेत। यामध्ये मग आता आपला देश दुसरा देश किंवा वंश वेगळा किंवा त्वचेचा कलर किंवा लिंग यावरून वगैरे भेदभाव केला जाऊ शकत नाही। आता हा भेदभाव आपल्या दुर्दैवाने अजून चालू असतो, पण हा मानवाधिकारांमध्ये भेदभाव नसतो। युनायटेड नेशन्सचं डिक्लेरेशन पण आहे मानवाधिकारावरती। पण आता बऱ्याच संस्कृतींमध्ये हे झालेलं आहे, म्हणजे भारतामध्ये जाती व्यवस्था होती, मग तिथं काय झालं तर तिथं श्रेष्ठ ते कनिष्ठ असं काही बनलेलं आहे। तर ते जे बनलेली आहे आपली जाती व्यवस्था तर ही आपली होती ही मानवाधिकारांच्या विरोधातली आहे, कारण इथं मग भेदभाव केला जात आहे। किंवा आता समजा अमेरिका किंवा युरोपचा जर इतिहास बघितला तर मग त्यांच्याकडे जे झालेलं आहे तर ते त्वचेच्या रंगावरून झालेलं आहे आणि तिथं तर प्रॉपर्टी म्हणून विकले जायचे, तर हे मग तिथं हा भेदभाव झालेला आहे। किंवा स्त्रियांच्या बाबतीत आता तर जवळपास सगळ्याच संस्कृती या पॅट्रिआर्कल राहिलेल्या आहेत, त्यामुळे स्त्रियांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक ही जवळपास सगळ्याच संस्कृतींनी दिलेली आहेत। मग हे मानवाधिकाराच्या विरोधात आहे। सगळे मानव समान आहेत आणि सगळे मानव एकाच दर्जाचे आहेत, जेनेटिकली ह्युमन आहे यामुळे जे अधिकार मिळतात जे सगळ्यांना समान प्रकारे मिळतात आणि समान सगळ्यांना अधिकार असतात ते म्हणजे अधिकार मानवाधिकार आहेत। त्यापेक्षा आता कमी दर्जाचे जे आहेत किंवा कमी व्याप्तीचे आहेत ते म्हणजे नागरी अधिकार। आता हे नागरिक असल्यामुळं जे मिळतील ते अधिकार म्हणजे नागरी अधिकार। म्हणजे आता आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून आपल्याला जे मिळतील तर ते झाले नागरिक अधिकार, म्हणजे त्या त्या भूप्रदेशामध्ये त्या भूप्रदेशाचे जे अधिकार असतील ते मिळणार आहेत। म्हणजे आता आपल्याला आपले शेजारच्या देशातले अधिकार असतील, जर आपण समजा तिकडे गेलो तर त्यांचे अधिकार काय मिळणार नाहीत, कारण आपण त्यांचे नागरिक नाही आहोत, आपण आपले नागरिक आहोत। तर मग आपल्याला इथे जे मिळतील आणि सिमिलरली जर जेव्हा त्या देशाचे लोक भारतात येतील तर त्यांना पण ते अधिकार मिळणार नाही। मग हे भूप्रदेशामुळे जे मिळणारे अधिकार आहेत म्हणजे नागरिक असल्यामुळं, भूप्रदेश म्हणजे जिथं आपण नागरिक आहोत तिथं जे अधिकार मिळतील ते अधिकार म्हणजे नागरी अधिकार। त्याच्यापेक्षा कमी व्यापक जर बघितलं तर आता इथून पुढे सुरू होतं जिथं कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे तर कायदेशीर हक्क। कायदेशीर हक्क म्हणजे हे अधिकार असतात जे कुठल्या ना कुठल्या कायद्यामुळं त्याची हमी दिलेली असते किंवा ते कुठल्या तरी कायद्यामुळं प्रस्थापित झालेले असतात, तर त्याला आपण म्हणतो कायदेशीर अधिकार। आणि आता यांचा कायदेशीर अधिकार हे एनफोर्स होतात, कायदेशीर अधिकार हे लागू होतात आणि जर ते लागू झाले नाहीत किंवा जर समजा त्याचा भंग होत असेल तर त्यावरती कारवाई केली जाते। त्यामुळे कायदेशीर अधिकार महत्त्वाचे असतात। त्यापेक्षा कमी व्याप्ती आहे ती म्हणजे संविधानिक अधिकार। आता व्याप्ती कमी आहे म्हणजे अधिकार जे आपले समजा आता कायदेशीर अधिकारमध्ये आपल्याला जास्त अधिकार मिळतील
संविधानिक अधिकारमध्ये अधिकारांची संख्या कमी असेल. आता संविधान हा पण आपल्या देशाचा कायदाच असतो, त्यामुळे संविधान हा कायद्याचा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ कायदा आहे. म्हणजे आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी आहे की आपले संविधान हेच सर्वोच्च आहे. तर त्यामुळे जे अधिकार आहेत आपले संविधानिक अधिकार ते एक कायदेशीर अधिकार पण असतातच, पण संविधानामध्ये उल्लेख केलेला असेल तर आपण त्याला संविधानिक अधिकार असं म्हणतो. आणि त्यापेक्षा कमी व्याप्ती असलेले आणि सर्वाधिक महत्त्वाचे असलेले ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. आता मूलभूत अधिकार म्हणजे कुठले अधिकार, तर जे भाग 3 मध्ये लिहिलेले आहेत ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार, किंवा ज्या अधिकाराचा उगम भाग 3 मुळे होतो ते अधिकार म्हणजे मूलभूत अधिकार. म्हणजे जर आता समजा स्पष्टपणे उल्लेख असेल भाग 3 मध्ये एखाद्या अधिकाराचा तर तो मूलभूत अधिकार आहेच. पण जर समजा एखादा कुठलाही अधिकार हा स्पष्टपणे जरी लिहिला नसेल पण संविधानाच्या भाग 3 मध्ये असलेल्या तरतुदींमुळे जर तो मिळत असेल तर तो मूलभूत अधिकार असतो. म्हणजे आता संविधानाच्या भाग 3 मध्ये समजा आता कोणाला लग्न करायचं आहे किंवा नाही, किंवा बेबीज जन्माला घालायच्या आहेत किंवा नाहीत, हा जर आता अधिकार असेल तर तो त्या व्यक्तीचा असतो. तर त्या व्यक्तीचा हा अधिकार आहे असं संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं नाही, भाग 3 मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं नाही आहे की लग्न करायचं नसेल तर तसे करण्याची जबरदस्ती होणार नाही किंवा बेबी जन्माला घालण्याची जबरदस्ती होणार नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं नसतं. पण भाग 3 मध्ये काय लिहिले, भाग 3 मध्ये लिहिले व्यक्ती स्वातंत्र्य, की व्यक्ती स्वतंत्र आहे स्वतःच्या बाबतीतले निर्णय घेण्यासाठी. मग त्यामुळं लग्न करायचं आहे नाही करायचं आहे, बेबी जन्माला घालायच्यात नाही घालायच्यात वगैरे हे सगळं त्या व्यक्तीचे अधिकार आहेत आणि त्यामुळं आपण त्याला पण मूलभूत अधिकार म्हणणार आहोत. कारण स्पष्टपणे जरी तरतूद नसेल तरीही भाग 3 मध्ये असं काहीतरी लिहिलेलं आहे ज्यामुळं हा अधिकार आपला मिळतो, तर त्यावेळी पण तो पण मूलभूत अधिकारच असतो. म्हणजे मूलभूत अधिकार कुठले झाले तर एकतर भाग 3 मध्ये त्याचं स्पष्ट लिहिलेलंच असेल, किंवा भाग 3 मुळे जे जे अधिकार आपल्याला मिळतील ते म्हणजे आपले मूलभूत अधिकार आहेत. स्पष्टपणे लिहिलेच असलेले पाहिजेत असं पण गरजेचं नाही, पण भाग 3 मुळे ते मिळत असले पाहिजे आहेत तर आपण त्याला मूलभूत अधिकार असं म्हणतो. आता हे झाले की आपल्या अधिकारांचे प्रकार. आता यामध्ये मूलभूत अधिकार हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत आणि संविधानाचा हा पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे. तर आता आपण बघू की हे जे अधिकारांचे प्रकार बघितले त्यामुळे मूलभूत अधिकार हे आपल्या संविधानाच्या बाबतीत काय काय आहे. आता आपला भाग 3 जो आहे मूलभूत अधिकार आणि त्यामध्ये आहेत कलम आपली 12 ते 35. कलम 12 पासून भाग 3 सुरू होतो कलम 35 पर्यंत, म्हणजे कलम 12 ते 35 हे आपले मूलभूत अधिकारांची कलम आहेत. आता आपल्या मूलभूत अधिकारांना आपला मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. आता हे मॅग्ना कार्टा नेमकं काय आहे तर मॅग्ना कार्टा आहे की 1215 साली इंग्लंडचा जो राजा होता त्या राजाच्या मनमानी कारभाराविरुद्ध त्या राजाच्याच काही सरदारांनी उठाव केलेला आणि त्यांचे काही अधिकार हे मान्य करण्यासाठी भाग पाडलं होतं. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण तोपर्यंत राजाला पाहिजे तसा मनमानी कारभार करण्याचे अधिकार होते, ते आपल्याकडे पण होते आणि त्यामुळं राजे लोक पाहिजे त्याला ठार करतील, पाहिजे त्याला तुरुंगात टाकतील, काही करू शकत होते आणि त्यामुळं कोणाचीच गॅरंटी नाही आहे की कोण कधी जिवंत राहील नाही राहील. त्यामुळं प्रत्येक जण जरा थोड्याशा दडपशाहीमध्येच राहत होता. तर त्यामुळं ही गोष्ट मॅग्ना कार्टा यामध्ये काही गोष्टी काही अधिकार इतरांचे हे राजाला मान्य करायला भाग पाडलेलं आहे आणि त्यामध्ये मग ते कायद्याचे राज्य ही जी कन्सेप्टची सुरुवात आहे ती साधारण तिथून मानली जाते की तिथं काही गोष्टींचे अधिकार हे मान्य करण्यासाठी भाग पाडलेलं होतं आणि तेव्हा जे जाहीर झालं त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. आणि आता ही खूप आमूलाग्र बदल करणारी गोष्ट होती. त्यामुळं तेव्हापासून जर खूप आमूलाग्र बदल करणारी गोष्ट, ज्या गोष्टीचे खूप दूरगामी परिणाम होतील जे की चांगले असतील तर त्याला मॅग्ना कार्टा म्हणायची एक प्रथा पडलेली आहे. तर ओरिजिनल मॅग्ना कार्टा हा 1215चा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींना मॅग्ना कार्टा म्हटलं गेले, जसं की आता अमेरिकेने त्यांच्या संविधानामध्ये पहिल्या 10 घटना दुरुस्त्या केल्या होत्या आणि त्यातून मूलभूत अधिकार दिले होते, तर त्याला पण त्यांनी सेकंड मॅग्ना कार्टा असं म्हटलं होतं. किंवा भारताच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याकडे एक शिक्षणाचा आयोग आला होता, जो शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा आयोग होता, 1854 साली आलेला वुड्स आयोग, जो लॉर्ड डलहौसीच्या काळात आला होता, त्या वुड्स आयोगाला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हणतात. तर मॅग्ना कार्टा त्यामुळं शिक्षणामध्ये होणाऱ्या परिणामांमुळे त्याला मॅग्ना कार्टा म्हटलं. तर मॅग्ना कार्टा म्हणजे ज्याचे खूप मोठे दूरगामी परिणाम होतील त्याला आपण मॅग्ना कार्टा म्हणायची अशी पद्धत पडलेली आहे आणि तेच आता मॅग्ना कार्टा या आपल्या भाग 3ला म्हटलं जातं कारण याचे खूप जास्त परिणाम आपल्या संपूर्ण
देशावरच झालेले आहेत. त्यामुळं हा आपला भाग 3 आहे. मूलभूत अधिकार हे आपलं मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. आता आपल्या मूलभूत अधिकारांवरती जे काही प्रभाव पडलेले आहेत, तर आता हे जगभरातच एकूण ही गोष्ट जरा थोडीशी हळूहळू उत्क्रांत होत गेलेली आहे. मूलभूत अधिकार असे एकदम अचानक आले आणि मूलभूत अधिकार झाले असं नाही, तर ते हळूहळू बनत गेलेले आहेत. तर आपल्यावरती आता कोणाकोणाचा प्रभाव आहे? तर आता पहिलं तर आपल्यावरती बराच प्रभाव आहे तो ब्रिटिशांचा आहे. त्यामुळं युकेमध्ये, युनायटेड किंगडममध्ये 1689 साली बिल्स ऑफ राईट्स नावाचे एक काही अधिकार आले होते. तर त्याचाही खूप जास्त प्रभाव आपल्यावरती आणि आपल्यासोबत इतरांवरती पण पडलेला आहे. त्यानंतर आपल्यावरती सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे अमेरिकेचा पडलेला प्रभाव. आता जेव्हा आपल्याला मूलभूत अधिकारांचे उगमस्थान किंवा मूलभूत अधिकारांची प्रेरणा असं जेव्हा परीक्षेत प्रश्न येतो आपल्याला, तर त्याचं उत्तर आपण नेहमी अमेरिका असं लिहिलेलं आहे. आपण प्रश्नसंच बघितले त्यामध्ये पण याचं उत्तर अमेरिका आहे असं वारंवार बघितलेलं आहे. तर आता अमेरिकेच्या बाबतीत झालं काय होतं, तर अमेरिकेचं संविधान हे पहिल्यांदा लिखित संविधान होतं जे 1789ला त्यांनी बनवलं. त्यांच्या संविधानामध्ये सुरुवातीला मूलभूत अधिकारच नव्हते, पण त्यांनी त्यानंतर 2 वर्षांनी 1791ला त्यांनी 10 घटना दुरुस्त्या केल्या आणि 10 घटना दुरुस्त्या करून त्यांनी मूलभूत अधिकार टाकलेले आहेत. तर त्यामुळं अमेरिकेचं संविधान हे पहिलं संविधान आहे ज्यामध्ये असं मूलभूत अधिकार असं मान्यता असलेले अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळं जगातल्या इतर संविधानांवरती पण अमेरिकेचाच प्रभाव आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे तो आपल्यावरही तोच आहे असं मानलं जातं. आता तसं जर बघायला गेलं तर अमेरिकेचे मूलभूत अधिकार आणि आपले मूलभूत अधिकार हे खूप वेगळे आहेत. म्हणजे खूपच वेगळे आहेत. की आता अमेरिकेचे काही अधिकार आहेत हे प्रश्न पडावेत की असे कसे काय अधिकार दिलेत, असे पण आहेत. म्हणजे आता अमेरिकेचा जेव्हा आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आहे, तर आपण ते आपल्याला कलम 19ने मिळतं. अमेरिकेमध्ये ती पहिली घटना दुरुस्ती आहे. त्यामुळे जेव्हा समजा त्यांचे पत्रकार किंवा त्यांचे जे ॲक्टिव्हिस्ट वगैरे असतील, त्यांचे जेव्हा अधिकारांची गळचेपी होते, तेव्हा ते फर्स्ट अमेंडमेंट राईट असं ओरडत बसतात. तर ते फर्स्ट अमेंडमेंट राईट आहे. पण त्यांचं सेकंड अमेंडमेंट राईट आहे, ज्यानुसार त्यांना बंदुका ठेवायला किंवा गन्स, हत्यारं ठेवायला परमिशन मिळालेली आहे. आणि त्यामुळं अमेरिकेत खूप जास्त हत्यारं लोकांकडे आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडं मास शूटिंग होत राहतात. म्हणजे कोणीतरी येतं आणि अंधाधुंद गोळीबार करून लोक ठार करतं. म्हणजे त्यामध्ये शाळांमध्ये पण गोळीबार होतो. तर हे अमेरिकेचं हे सेकंड अमेंडमेंट हा जो मूलभूत अधिकार आहे, दुसरा घटना दुरुस्तीने जो मिळालेला अधिकार आहे, तर त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळं तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे शस्त्र ठेवण्याचा. तर असे काही अधिकार आहे जे प्रश्न पडावेत, पण त्यामुळं आपल्याकडे तो अजिबातच नाही. आणि अमेरिकेमध्ये किंवा इतर बऱ्याच देशांमध्ये तो नाही आहे, पण अमेरिकेमध्ये त्यामुळं मास शूटिंग होत राहते. तर हे अमेरिकेच्या मूलभूत अधिकाराचं हे एक आहे. अमेरिकेच्या मूलभूत अधिकार आणि भारताचे मूलभूत अधिकार याच्याविषयी आपण एक कम्पॅरिझनवाला सगळे जेव्हा आपले हे मूलभूत अधिकार भारताचे होतील तेव्हा एक कम्पॅरिझन करू आपण की अमेरिकेचे आणि भारताचे असे. तर ते आपण सगळे आपले जेव्हा अभ्यास होईल 6च्या 6 प्रकारचा, त्यानंतर तो करू. तर तेव्हा तो जास्त चांगला समजेल. पण अमेरिकेचे आणि आपले खूप वेगळे आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आता अमेरिकेचे झाले, त्याच्यानंतर एक खूप महत्त्वाचा प्रभाव पडलेला आहे तो म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा. आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट ही झाली होती की तेव्हा 16वा लुई हा जो राजा होता, त्या राजाचा शिरच्छेद करून फ्रेंच लोकांनी रिपब्लिक स्थापन केलं होतं, फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केलं होतं. आणि ती एक खूप महत्त्वाची गोष्ट होती, कारण राजाला असं हटवून लोकांनी स्वतः लोकशाही असलेलं प्रजासत्ताक स्थापन करणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्याला राज्यक्रांती असं म्हणतात, ती क्रांती होती. तर ती 1789ला झालेली आहे. आणि 1789ला फ्रेंच राज्यक्रांतीनंतर राईट्स ऑफ मॅन अँड सिटिझन असं एक अधिकारण जाहीर केले होते. पण त्यामध्ये आता एक गोष्ट ही पण झालेली होती की राईट्स ऑफ मॅन अँड सिटिझन आहे. आता फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्त्रियांचा जो सहभाग आहे तो खूप जास्त सहभाग होता आणि खूप सक्रिय सहभाग होता. म्हणजे फ्रेंच लुईला पकडण्यापासून तो खूप ॲक्टिव्ह असं पार्टिसिपेशन स्त्रियांचं राहिलं होतं. पण जेव्हा राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर अधिकार देण्याची वेळ आली तेव्हा ते स्त्रियांना दिले गेले नव्हते. त्यांना नागरिकत्वाचेही अधिकार मिळाले नाहीत, संपत्तीचे अधिकार वगैरे मिळाले नाहीत. तर त्यामुळं राज्यक्रांतीमध्ये सहभाग असूनही स्त्रियांचे अधिकार हे सरळ सरळ नाकारले गेलेले आहेत. तर त्याला उत्तर म्हणून काही फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन्स होत्या, त्यांनी राईट्स ऑफ वुमन अँड सिटिझन काढलेले आहेत. तर ते तेव्हाच काढले होते. आता त्याचा आपल्यावरती काय काय प्रभाव पडलेला आहे, तर आता आपल्याकडे ही गोष्ट काय झालेली नाही.
म्हणजे अमेरिकेने पण जेव्हा उठाव केला होता तर तेव्हा पण त्यांनी पण इक्वॅलिटी समानता असं बोललेलं आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचं तत्वच स्वातंत्र्य समानता बंधुता होता, पण तरीही स्त्रियांना अमेरिकेने हे अधिकार दिले नाहीत, युकेनेही दिले नव्हते, फ्रान्सनेही दिले नव्हते. पण भारताच्या बाबतीत आपलं संविधान तयार होण्यापासूनच स्त्री पुरुष किंवा लिंगाची समानता ही आपल्याकडं आहे आणि लिंगावरती भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे. इव्हन स्त्री पुरुष असं नाही तर लिंगाच्या आधारावरती भेदभाव करण्यास आपल्या संविधानाने मनाई केलेली आहे. तर त्यामुळं हे आपल्या बाबतीत हे अजिबात असं झालेलं नाही आहे की स्त्रियांचे अधिकार डावलणं हे आपल्याकडं चालत नाही. आपल्याकडं संविधान हे सर्व लिंगांना लिंग समानता या तत्वावरती विश्वास ठेवणारं आहे. त्यामुळं आपल्याकडं सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे ज्या गोष्टीसाठी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर किंवा अमेरिकेतल्या ज्या स्त्रीवादी संघटना संघर्ष करत होत्या त्या आपल्याकडं आपल्या संविधानाने पहिल्यापासूनच मान्य केलेल्या आहेत. तर आपलं संविधान हे समानतेवरती चालणारं आहे. तर आपल्यावरती हा पण प्रभाव पडलेला आहे. आता आपल्या संविधानाची विवेकबुद्धी असं म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सर्वात टीकात्मक भाग असं म्हटलेलं आहे. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार असं म्हणतो आणि त्यांनी मग असं का म्हटलेलं आहे. तर आता पहिलं तर हे की संविधानाची विवेकबुद्धी म्हणजे काय आहे. तर आता विवेकबुद्धी म्हणजे आपण विवेकबुद्धी नेमकं कशाला म्हणतो. तर आता जर समजा आपल्याला कोणी विचारलं की सूर्य कुठे उगवतो तर आपण त्याचं उत्तर पूर्वेला हे देणार आहे. किंवा समजा आता कोणी अजून जास्त सायन्समध्ये गेलं तर सूर्य उगवत नाही, सूर्य एका जागी स्थिर आहे, पृथ्वीच फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे काही काळ आपण सूर्यापासून दूर जातो वगैरे हे जरी समजा सांगितलं तरी आपण सूर्य कुठं उगवतो याचं उत्तर साधारण पूर्वेला असं मानतो आपण. ती दिशा पूर्व आहे असं म्हणतो, त्यामुळे आपण याचं उत्तर पूर्वच देतो. तर सूर्य कुठं उगवतो तर पूर्वेला. किंवा समजा फ्रान्सची राजधानी काय विचारलं तर त्याचं उत्तर पॅरिसच येणार आहे. तिथं आपण असं नाही म्हणू शकत की मला वाटतं की सूर्य पश्चिमेला उगवतो वगैरे. तर आपल्याला काय वाटतं याचा काही त्याचं फरकच पडत नाही. म्हणजे समजा आपल्याला वाटलं की फ्रान्सची राजधानी वेगळी काहीतरी आहे, समजा वर्सायली आहे, तर त्याने काय फ्रान्सची राजधानी बदलणार नाही, फ्रान्सची राजधानी पॅरिसच आहे. म्हणजे इथं काय झालं, इथं हे झालं की आपल्याला इथं आपलं मत मांडायची मुभा नाही, आपलं मत नाही मांडू शकत इथं आपण. इथं सरळ प्रश्न आहे ज्याचं सरळ उत्तर आहे, आपल्याला माहीत असेल तर आपण ते देऊ, नसेल माहीत तर आपल्याला देता येणार नाही. पण आता काही प्रश्न असे होतात की जिथं आपलं मत बनवू शकतं. म्हणजे आता समजा आपला जर इतिहास बघितला तर आपला इतिहास हा असमानतेचा होता. आपल्याकडे पॅट्रियार्की खूप स्ट्रॉंग होती, ती अजूनही असतेच, पण ती आधीच्या काळात ती खूप जास्त होती. मग आता जर समजा आरक्षण देण्याची वेळ आली तर मग हे आरक्षण दिलं पाहिजे का, किती दिलं पाहिजे, मग दिलं पाहिजे किंवा नाही दिलं पाहिजे यावरती आता मत असू शकतं. आता ते प्रत्येकाचं चांगलं असेलच असं नाही, पण ते तरीही त्या व्यक्तीचं मत झालं. तर हे आहे की आता इथं आपली येते विवेकबुद्धी. म्हणजे फ्रान्सची राजधानी काय आहे इथं विवेकबुद्धी नाही लागत, इथं मेमरी लागते. आपल्याला माहीत असेल आठवली तर सांगता येईल, नसेल तर नाही सांगता येणार. पण आता आरक्षणाच्या बाबतीत मग इथं आपलं मत आलं. मग आपलं मत कशाने बनणार आहे, तर आपल्याला जे काय आपल्या विवेक असेल, जे आपले विचारसरणी असेल त्यानुसार आपलं मत बनेल. मग हे झाले की विचारसरणी. म्हणजे आपण काहीतरी विचार करू आणि त्यानंतर आपण योग्य किंवा अयोग्य, नैतिक किंवा अनैतिक, चांगलं किंवा वाईट असा विचार करून निर्णय घेऊ. मग हे विचार करण्याचं जे काम आहे ते आपल्या विवेकबुद्धीचं असतं. तर त्यामुळं संविधानाचा विवेकबुद्धी, आता संविधानाची विवेकबुद्धी आपल्या भाग 3ला म्हटलं जाते. म्हणजे आपल्या भाग 3 मधल्या मूलभूत अधिकाराच्या तरतुदी या मूलभूत आहेत, महत्त्वाच्या आहेत, पण तेवढ्यावरच नाही तर ही संविधानाची विवेकबुद्धी पण आहे. आणि दुसरं आता हे की सर्वात टीकात्मक भाग असं बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हटलं. तर आता भाग 3 हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळं जे काही समजा आपल्या समाजाची देशाची प्रगती होणार आहे, आपल्या देशामध्ये जे काय आपली मूलभूत तत्त्व आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समानता, तर हे स्थापन करण्यासाठी सर्वाधिक गरजेचं आहे आपल्या मूलभूत अधिकारांचं सक्षम असणं. आणि त्यामुळं जी काही टीका होणार आहे, सगळ्यात जास्त टीका ही भाग 3 वरतीच होणार आहे. आणि सगळ्यात जास्त लिहिलं किंवा बोललं किंवा ज्यावरती वादविवाद होतील तर ते पण भाग 3 वरतीच होणार आहेत. आणि हे बाबासाहेबांना माहीत होतं की ह्यावरतीच सगळ्यात जास्त टीका होणार आहे, यावरतीच सगळ्यात जास्त वादविवाद होणार आहेत आणि ते त्यावरती होणं अपेक्षित पण आहे. कारण जे काही सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे किंवा ज्यावरती वाद किंवा विवाद किंवा संघर्ष होऊ शकतो तर तो मूलभूत अधिकारांवरच होईल. त्यामुळं त्याला बाबासाहेबांनी सर्वात टीकात्मक भाग असं म्हटलेलं आहे. तर आता हे झालं की आपलं मूलभूत अधिकार आपल्याला दिलेले आहेत जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत असं
आपले संविधानाचे जे शिल्पकार होते त्यांनीच सांगितलं. मग आता हे मूलभूत अधिकार इतके का महत्त्वाचे आहेत आणि जर इतके महत्त्वाचे असतील तर मग त्यांच्या संरक्षणासाठी काही विशेष तरतुदी आहेत का? तर संविधानामध्ये मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी आहेत आणि त्यातल्या 2 महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे पहिली तरतूद ही की जर समजा मूलभूत अधिकारांची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येतं, ज्यामुळे आपण काय म्हणतो की मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. जर समजा त्याची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येतं आणि आपण अशा वेळी मूलभूत अधिकारांच्या पूर्ततेसाठी म्हणजे मूलभूत अधिकारांचा भंग झाला तर त्याची पूर्तता होण्यासाठी थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. इतर वेळी इतर जर खटले असतील समजा आपले जमीन किंवा इतर जे खटले आहेत त्यावेळी आपण कनिष्ठ न्यायालय, त्याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करणं, त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणं, त्याच्याविरुद्ध मग सर्वोच्च न्यायालय असा हा क्रम असतो. पण मूलभूत अधिकारांच्या बाबतीत आपण थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. तर हे फक्त मूलभूत अधिकाराच्या बाबतीतच होणारी गोष्ट आहे. काही इतर खटले आहेत जसं आता राष्ट्रपती पदाची निवडणूक वगैरे तर तिथं पण कनिष्ठ न्यायालयात जाता येत नाही. पण सर्वसामान्य लोकांसाठीचा जर विचार केला म्हणजे सर्व भारतीयांसाठीचा तर मूलभूत अधिकारच आहेत ज्यासाठी आपल्याला थेट उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. तर मूलभूत अधिकार हे इतके महत्त्वाचे आहेत की ज्यासाठी थेट उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे पर्याय दिलेले आहेत. तर मूलभूत अधिकार त्यामुळे हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्याची पूर्तता करता येते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षणकर्ता किंवा सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षक हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना मूलभूत अधिकारांच्या पूर्ततेसाठी काही विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यांना आपण रिट्स असं म्हणतो की ते रिट्स इश्यू करू शकतात, रिट्स काढू शकतात. आता ते रिट्स काय आहेत तर ते आपण बघणार आहोत. पण सध्या हे आपण लक्षात ठेवूया की असे काही विशेष अधिकार आहेत उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला. आता ही झाली पहिली तरतूद की मूलभूत अधिकारांना दिलेलं संरक्षण की थेट उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाता येतं आणि त्यांच्याकडे काही विशेष अधिकार दिलेले आहेत. दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या संविधानाने संसदेला कायदे बनवण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि राज्याच्या बाबतीत राज्यांना दिलेले आहेत. पण कायदे बनवताना मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे कायदे बनवले जाऊ शकणार नाहीत असं बंधन दिलेलं आहे. आता या कायद्यामध्ये अध्यादेश किंवा सरकारी सूचना हे सगळंच येतं आणि मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे बनवता येत नाहीत असं बंधन दिलेलं आहे. जर समजा संसदेने किंवा राज्याने मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे बनवले तर ते न्यायालय रद्द करतं. याच्या आधीही बरेच कायदे रद्द केलेले आहेत. आता हे फक्त संसदेचेच कायदे आहेत का तर असं पण नाही. जर समजा इंग्रजांच्या काळातले कायदे जरी असतील जे अजून चालू आहेत, बरेच कायदे आहेत जे इंग्रजांच्या काळात बनलेले आहेत अजून चालू आहेत, जरी ते चालू असतील आणि ते आता जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जात आहे असं जर वाटलं तर तेही बदलले गेलेले आहेत. म्हणजे आता आपलं कलम 377 होतं IPC मधलं तर त्यामध्ये समलिंगी संबंध हे गुन्हा होता पण तो नंतर गुन्हा नाही असं केलेलं आहे आणि त्याचं कारण काय तर ते मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारं आहे म्हणून ते आता गुन्हा नाही आहे. म्हणजे हे काय झालं तर इंग्रजांच्या काळात बनलेला कायदा होता. सर्वोच्च न्यायालयाने आता 2012 आणि त्यानंतर काही टप्प्याटप्प्याने त्यावरती बऱ्याच केसेस झालेले आहेत. तर नंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की समलिंगी संबंध हा गुन्हा नाही आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळात बनलेला कायदा होता जो बरेच वर्ष चालला आणि तो आत्ता रद्द केलेला आहे. म्हणजे असं पण करता येतं मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे कायदे जे आधी पण बनलेले असतील, कधीही बनलेले असतील, पण जर समजा ते आज चालू असतील आणि त्यावरती आज खटला झाला तर ते आधीचे कायदे पण रद्द केले जातात. तर ही एक आपल्याकडे गोष्ट आहे. मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे हे बनवले जाऊ शकत नाही आणि जर आधी बनवलेले कायदे असतील आणि जर समजा त्यावर आता खटला झाला तर तेही रद्द होतील. तर हे मूलभूत अधिकारांच्या बाबतीत दिलेलं संरक्षण आहे की थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाता येणं आणि दुसरं मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे बनवले जाऊ शकत नाहीत. हे मूलभूत अधिकारांना दिलेलं संरक्षण आहे. आता आपण बघू की आपले जे मूलभूत अधिकार आहेत तर त्याचं थोडंसं वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपल्याला एकूण जे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या 6 प्रकारमध्ये बरेच मूलभूत अधिकार आहेत. आता त्याचं आपण वर्गीकरण बघणार आहोत. आता मूलभूत अधिकारांच्या बाबतीत 2 वर्गीकरण आपल्याला बघायचं आहे. त्यातलं पहिलं आहे सकारात्मक आणि नकारात्मक अधिकार. आता हे सकारात्मक आणि नकारात्मक काय आहे तर आता जर समजा नकारात्मक अधिकार म्हणजे काय आहे. आता हे नाव जरी नकारात्मक असेल तरी हे काही वाईट अर्थाने नकारात्मक असं नाही.
तर जो अधिकार आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे किंवा तत्व काय आहे त्याचं, यावरती ते सकारात्मक किंवा नकारात्मक ठरतं. दोन्हीही अधिकार महत्त्वाचेच असतात. म्हणजे सकारात्मक मूलभूत अधिकारही महत्त्वाचे असतात, नकारात्मक मूलभूत अधिकारही महत्त्वाचे असतात. ते नाव फक्त यासाठी आहे की त्याचं तत्व काय आहे. म्हणजे जर समजा आता नकारात्मक अधिकार असेल तर नकारात्मक अधिकार हे काय करतं, तर नकारात्मक अधिकार हे राज्याने, आणि आता इथं राज्य हा जो शब्द आहे, हा शब्द म्हणजे महाराष्ट्र राज्य किंवा कर्नाटक राज्य या अर्थाने न घेता, राज्य म्हणजे देशातले सरकार किंवा संसद किंवा कायदे बनवणाऱ्या संस्था असं आपण राज्य म्हणतो. राज्य काय आहे याचा आता पुढे येणारच आहे, पण सध्या आपण हे लक्षात ठेवू की सरकार किंवा संसद. तर राज्याने एखादी गोष्ट केली नाही पाहिजे, तर तेव्हा असं जर तरतूद असेल की मूलभूत अधिकारांमध्ये एखादी गोष्ट सरकारने किंवा संसदेने केली नाही पाहिजे, तर आपण त्या अधिकाराला नकारात्मक अधिकार असं म्हणणार आहोत. आता याचं उदाहरण काय, तर समजा आता आपण भाषण करतो किंवा आपण जे काही बोलतो, तर त्यामध्ये आपल्याला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. पण आता त्यामध्ये जर समजा आता सरकारवरती टीका केली किंवा कुठल्या मंत्र्यांच्या कारभारावरती टीका केली, तर टीका केली म्हणून जेलमध्ये जर टाकणार असाल तर आता हे केलं नाही पाहिजे. म्हणजे हा झाला की राज्याला किंवा सरकारला किंवा संसदेला असं सांगितलेलं आहे की लोकांना बोलण्याचा अधिकार आहे तर त्यांना बोलू द्या, त्यांना भाषण स्वातंत्र्य आहे तर ते द्या, त्यासाठी कारवाई करू नका असं सांगितलेलं आहे. तर मग हा झाला की नकारात्मक अधिकार. म्हणजे भाषण करण्यास मनाई करू नका किंवा टीका केली म्हणून, सरकारवरती टीका केली म्हणून लगेच त्याला तुरुंगात वगैरे टाकायचं नाही, असं करायचं नाही आहे. आता याचं एक लॉजिक हे आहे की जरी समजा सरकारवरती टीका केली तर आता सरकारला बऱ्याच किंवा मंत्री जे आहेत त्यांना बऱ्याच सुविधा मिळत असतात, ज्याची किंमत हे देशातले लोक चुकते करत असतात. म्हणजे आता बऱ्याच मंत्र्यांना ज्या काही सोयी सुविधा मिळतात तर त्याचे पैसे कोण दिले जातात, तर पैसे लोकांकडून दिले जातात. सगळे लोकांच्या जे टॅक्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, सगळे भारतीय लोक टॅक्स देतच असतात. तर त्या पैशावरती होते, त्यामुळं त्यांच्या सुखसोयींमध्ये बऱ्याच सुखसोयी त्यांना मिळतात आणि बरेच अधिकार आणि सत्ता पण त्यांना मिळालेली असते. आता त्यानंतर त्यांनी टीकाही ऐकून घ्यायची नाही असं जर समजा असेल तर आता एवढी टीका तर ऐकून घेतली पाहिजे. जर समजा त्यामध्ये चुकीचं काय असेल तर कारवाई होणं हे त्याचं समर्थन होऊ शकतं. पण टीका केली म्हणून त्यावरती लगेच असं तुरुंगात वगैरे टाका असं काही केलं नाही पाहिजे. आणि एवढ्या जर सोयीसुविधा मिळत असतील तर टीका पण ऐकून घेतली पाहिजेच. तर जर समजा ती ऐकायला जमत नसेल तर त्यांना काही पदावरती राहणं बंधनकारक नाही, तर टीका मात्र ऐकून घेतलीच पाहिजे. आणि टीका करणं किंवा समजा आता धोरणं चुकीचे असतील तर त्यावरती बोलणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. मग तो अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मग आपल्या संविधानाने काय केले, तर भाषण स्वातंत्र्य आहे ते भाषण करण्यास मनाई करू नका असं आदेश दिलेले आहेत. मग त्याला आपण म्हणणार की नकारात्मक. म्हणजे तिथं काय केले तर त्यांना ॲक्शन घेऊ नका असं सांगितले. जर ॲक्शन घेऊ नका असं जर सांगितलं असेल तर तो नकारात्मक अधिकार आहे. किंवा आता समजा खटला न चालवता शिक्षा देऊ नका हे जर समजा सांगितलं असेल तर आता हे आहे की हे नकारात्मक झालं. नकारात्मक म्हणजे वाईट अर्थाने नकारात्मक नसतं, हे फक्त ॲक्शन घेऊ नका असं सांगितलेलं आहे. एखादी ॲक्शन घेऊ नका असं सांगणं म्हणजे नकारात्मक अधिकार आहे. तर तेवढंच, फक्त तो शब्द नकारात्मक असला तरी तो काही वाईट अर्थाने नाही आहे, फक्त ॲक्शन घेऊ नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे खटला न चालवता तुरुंगात टाकू नका किंवा खटला न चालवता शिक्षा देऊ नका असं सांगितलेलं आहे. आता ते बऱ्याच वेळा होते, पण आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे की खटला न चालवता शिक्षा द्यायची नाही. तर मग हे झालं की नकारात्मक अधिकार. म्हणजे एखादी कृती करू नका असं सांगणं म्हणजे नकारात्मक अधिकार. आणि याच्याबरोबर उलटा आहे सकारात्मक अधिकार. आता सकारात्मक अधिकार म्हणजे काय आहे, तर जर एखादी कृती करा असं जर सांगितलं असेल तर आपण त्याला म्हणणार सकारात्मक अधिकार. म्हणजे आता शिक्षण किंवा आरोग्य किंवा सुरक्षा हे दिले पाहिजेत आणि हे जर देण्यासाठी सांगितलं असेल तर मग हे झालं की हे सकारात्मक अधिकार आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी मिळणार आहे त्यातून, तर मग ते झालं की सकारात्मक अधिकार. आता हे नकारात्मक आणि सकारात्मक महत्त्वाचे का आहेत, तर जेव्हा आपल्या समजा देश, आपलं संविधान लागू झाल्यानंतर आपला जे देश आहे, आपला जो समाज आहे तो आता बऱ्याच असमानतेच्या वरती आधारलेला होता. अशा वेळी समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. जसं की आता भेदभाव आहे, तर भेदभाव केला नाही पाहिजे. म्हणजे आपलं पहिले जी काही समजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होईल, तर जे काही आपली असमानता आहे ती दूर करणे आहे. त्यामुळं पहिला जो अधिकारांचा टप्पा येईल तो नेहमी नकारात्मक येतो. की नकारात्मक म्हणजे काय, भेदभाव करू नका किंवा कुठलीही हिंसाचार करू नका किंवा असं जे काय असेल म्हणजे ते नकारात्मक येतं. आणि नकारात्मक एकदा समजा आपला
पाया मजबूत बनला की मग आता पुढचं येतं की मग आता शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांना, आरोग्य मिळालं पाहिजे सगळ्यांना, सुरक्षा मिळायला पाहिजे सगळ्यांना. तर हे सकारात्मक आणि नकारात्मकमध्ये येतं. पहिला टप्पा हा नेहमी जरा नकारात्मकतेचा असतो, नकारात्मक अधिकारांचा असतो. आणि पुन्हा नकारात्मक नाव जरी समजा असं वाटलं तरी हे वेगळ्या अर्थाने नकारात्मक आहे. एखादी कृती करू नका असं सांगणं म्हणजे नकारात्मक आहे, आणि दुसरं एखादी कृती करा असं जर सांगणं म्हणजे सकारात्मक अधिकार आहे. आता हे झालं की नकारात्मक आणि सकारात्मक. आता पुढचं आहे की व्यक्तिगत अधिकार आणि सामुदायिक अधिकार. आता हे नावातच आहे. व्यक्तिगत अधिकार जर असतील, समजा एखादा अधिकार हा व्यक्तिगत मूलभूत अधिकार आहे, तर तो व्यक्ती म्हणून व्यक्तीला मिळत असतो, म्हणजे तो आपल्याला मिळतो. समजा मला मिळतो किंवा तुम्हाला मिळणार आहे, तर तो झाला व्यक्तिगत अधिकार. याचं उदाहरण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, किंवा समजा आता भाषण स्वातंत्र्य आहे. मला भाषण स्वातंत्र्य आहे, तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, प्रत्येक व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य आहे. मग ते झालं की व्यक्तीला व्यक्ती म्हणून मिळणारे अधिकार म्हणजे व्यक्तिगत अधिकार. किंवा आता धार्मिक स्वातंत्र्य आहे, तर ते पण व्यक्तीला मिळतं. आणि दुसरा अजून प्रकार होईल जो म्हणजे सामुदायिक अधिकार. आता सामुदायिक अधिकार म्हणजे समजा आता संस्था, संघटना किंवा धर्म वगैरे असतील, तर त्यांना मिळणारे जे अधिकार आहेत ते. आता धर्म म्हणजे सगळ्या धर्म, आता धर्माला पण स्वातंत्र्य आहे, म्हणजे प्रत्येक धर्माला समान स्वातंत्र्य आहे. तर मग हे झालं की त्या धर्माला मिळत आहे, म्हणजे एक समुदाय म्हणून मिळत आहे. तर मग हे ग्रुप म्हणून जे मिळणार आहे ते अधिकार म्हणजे सामुदायिक अधिकार. तर हे व्यक्ती म्हणून मिळणारे व्यक्तींना अधिकार आहेत, आणि ग्रुप म्हणून मिळणारे सामुदायिक अधिकार पण आहेत. तर हे झालं आपल्याकडं हे की हे आपल्याकडं मूलभूत अधिकारांची विभागणी आहे. हे झालं. आता आपल्याला 2 टॉपिक बघायचे आहेत इथून पुढे. पहिला आहे की आपल्या मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये बघायची आहेत, आणि दुसरं की कलम 12 आणि 13 बघायचं आहे. तर आता पहिलं तर आपण बघू की आपल्या मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये. आता आपले जे मूलभूत अधिकार आहेत, हे मूलभूत अधिकार जर समजा आपण भारतीय नागरिक असू तर आपल्याला सगळेच्या सगळे मूलभूत अधिकार मिळणार आहेत. म्हणजे भाग 3 मध्ये जेवढे मूलभूत अधिकार लिहिलेले आहेत, जर आपण नागरिक असू तर आपल्याला ते सगळे अधिकार मिळणार आहेत. म्हणजे भारतातील नागरिकांना सर्व मूलभूत अधिकार मिळतात. आता जर समजा आपण फॉरेनर असू, म्हणजे समजा कोणी फॉरेनर पर्सन, फॉरेनर व्यक्ती भारतात आलेली असेल, तर त्या व्यक्तीला सगळे मूलभूत अधिकार मिळत नाहीत. काही ठराविकच मूलभूत अधिकार आहेत ते फॉरेनर्सला भारतामध्ये मिळतात. त्यामुळं हे आपलं पहिलं वैशिष्ट्य आहे की जर भारतीय नागरिक असतील तर त्यांना सगळे मूलभूत अधिकार मिळणार आहेत. फॉरेनर्स असतील तर त्यांना काही ठराविकच मूलभूत अधिकार मिळणार आहेत. हे आपलं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे काही अधिकार आहेत जे फक्त भारतीयांनाच आहेत, आणि काही अधिकार हे सर्वांना आहे. म्हणजे भारतीयांना तर आहेतच आहेत, फॉरेनर्सला पण आहेत. त्यामध्ये आता समजा कलम 14 आहे आपलं, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. तर कायद्यासमोर समानता हे जनरली समान असतं, सगळ्यांसाठीच समान असतं. आता कायद्यासमोर सगळे समानता म्हणजे समजा आता भारतातल्या कुठल्याही व्यक्तीने गुन्हा केला, आणि तोच गुन्हा समजा फॉरेनमधल्या माणसाने इथं आल्यानंतर केलेला आहे, तर त्या फॉरेनर आहे म्हणून काही जास्त शिक्षा होणार नसते. तर म्हणजे कायद्यासमोर समानता आहे. किंवा खटला चालण्याची पद्धत काही वेगळी होणार नाही. तर आपल्याकडे आता कसाब नावाचा टेररिस्ट मुंबई अटॅकमध्ये पकडलेला आहे, तर त्या कसाबवरती पण व्यवस्थित खटला चालवून व्यवस्थित पुराव्यांची शहानिशा करूनच शिक्षा दिलेली आहे. मग समजा तो जर गुन्हा भारतीयांनी केले असता तरी तसाच खटला चालला असता आणि तशीच शिक्षा दिली असते. म्हणजे कोणी फॉरेनरचा आहे, इकडचा तिकडचा, या देशाचा त्या देशाचा वगैरे असा काहीही फरक पडत नसतो. कारण आपल्याकडे कायद्यासमोर समानता आहे, आणि ती फॉरेनरला पण मिळणार आहे, इंडियन्सला पण मिळणार आहे, सगळ्यांना मिळणार आहे. कारण तिथं तो सगळ्यांसाठी आहे. किंवा समजा आता कलम 20 किंवा 21 किंवा 22 या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी ज्या स्वातंत्र्याशी संबंधित आहेत, तर त्या पण सर्वांना मिळणार आहे. किंवा शिक्षणाच्या बाबतीत कलम 21A हे आहे, तर ते पण सगळ्यांना मिळणार आहे. म्हणजे काही तरतुदी आहेत ज्या सगळ्यांना आहेत, फॉरेनर्सला पण मिळणार आहेत. पण आता त्यामध्ये जर समजा कलम 15 किंवा 16 किंवा 19 जर बघितले, तर कलम 15 आणि 16 आहेत हे समानतेच्या बाबतीतले आहेत, आणि 19 आहे हे स्वातंत्र्याच्या बाबतीतले. आता हे काय आहेत हे आपण बघणार आहोतच. फक्त आता हे आहे की काही मूलभूत अधिकार हे सर्वांना मिळणार आहेत, फॉरेनर्सला, इंडियन्सला, सगळ्यांना. काही मूलभूत अधिकार फक्त भारतीयांनाच मिळणार आहेत. तर ते आपण वेळोवेळी बघणारच आहोत, कुठले मिळतात कुठले नाही. पण ही पहिलं वैशिष्ट्य आहे आपलं की भारतीय नागरिक असेल तर सगळे मिळणार, फॉरेनर्स असतील तर काही ठराविकच मिळणार आहेत. त्यानंतर आता दुसरं आपलं वैशिष्ट्य आहे की आपले जे मूलभूत अधिकार आहेत हे अनिर्बंध नाहीत, किंवा हे निरंकुश नाहीत. यावरती काही बंधनं आहेत. म्हणजे असं नसतं की आपण काय पण करत राहून तरी आपल्याला मूलभूत अधिकार मिळतच राहतील, असं होत नाही. आपल्याला पण काही गोष्टी करणं हे भाग आहे. म्हणजे आता समजा आपल्याला भाषण स्वातंत्र्य आहे, तर आता भाषण स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला आपले विचार मांडता येतात. पण आता त्याचा अर्थ हा नाही आहे की आपण भाषण करून
हिंसा पसरवावी किंवा आपण समाजामध्ये भांडण लावावे, दंगे पसरवावेत असा त्याचा अर्थ होत नाही. आपण जर भाषण करून दंगे घडवणार असू तर आपल्याला भाषण स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे आपलं भाषण स्वातंत्र्य करण्याचा अधिकार जो आहे, मूलभूत अधिकार, तो आपल्याला दंगे करण्यासाठी भाषण करण्याचे अधिकार देत नाही, कारण तो मग मूलभूत अधिकार राहत नाही. म्हणजे ते आपल्यावरती बंधनकारक आहे. तर असे काही बंधनं आहेत जे मूलभूत अधिकारांवरती आहेत. मूलभूत अधिकार असं नाही आहे की अमर्याद आहेत किंवा निरंकुश आहेत, त्याला ॲब्सोल्यूट असं म्हणतात. तर ते ॲब्सोल्यूट नाही आहेत, ते क्वालिफाईड आहेत. क्वालिफाईड आहे म्हणजे आपल्याला पण काहीतरी करावं लागेल. त्यामुळे याच्यासाठी शब्द काय आहे तर मूलभूत अधिकार हे अमर्याद नाहीत, गुणात्मक आहे असं म्हटलं जातं. क्वालिफाईड आहेत. क्वालिफाईड आहेत म्हणजे आपल्याला पण काहीतरी केलं पाहिजे असतं, मग ते आपल्याला मिळतील. समजा आता भारतात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, पण आता गुन्हा केलं तर आपल्याला तुरुंगात टाकणार आहेत. तर म्हणजे हे काय झालं तर गुन्हा करू नका, मग आपल्याला ते अधिकार मिळणार आहे. तर हे झालं की बंधनं आहेत, मर्यादा आहेत, कुठलेही निरंकुश नाहीत, तर ते गुणात्मक आहेत, क्वालिफाईड आहेत. तर हे आपलं दुसरं वैशिष्ट्य आहे. मूलभूत अधिकार महत्त्वाचे आहेत पण ते अमर्याद नाही आहेत. त्यानंतर आता तिसरं आहे की आपल्या जर समजा आपल्याकडे आणीबाणी लागलेली असेल तर आपले मूलभूत अधिकार हे स्थगित होतात. आता नेमकं होतं काय तर जर समजा आणीबाणी जाहीर झाली तर आता इतर वेळी म्हणजे जेव्हा आणीबाणी नसते तेव्हा आपल्याला जर आपल्या मूलभूत अधिकाराची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात खटला करता येतो. जर आणीबाणी लागू झालेली असेल तर आपल्याला तो खटला करता येत नाही. म्हणजे जर आणीबाणी लागू असताना आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. त्यामुळं आपण आणीबाणी वाईट आहे असं का म्हणतो तर आणीबाणी वाईट आहे यासाठी म्हणतो की आपले मूलभूत अधिकार स्थगित होतात. म्हणजे आणीबाणी वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा मूलभूत अधिकारांचं स्थगन होणं हे वाईट आहे, हे असं आपण म्हटलं पाहिजे की मूलभूत अधिकारांचं स्थगन हे आणीबाणीच्यामुळं होतं, त्यामुळं आणीबाणी वाईट आहे. तर आता मूलभूत अधिकारांचं स्थगन होणं ही वाईट आहे, त्यामुळं आणीबाणी आपण वाईट आहे. पण मूलभूत अधिकारांचं स्थगन होणं हे वाईट आहे. आणीबाणी असो किंवा नसो, मूलभूत अधिकार हे मिळत राहणं गरजेचं असतं आणि जर ते मिळत नसतील तर ते वाईट आहे. पण आणीबाणीच्या काळात आपले मूलभूत अधिकार स्थगित होतात. स्थगित होतात म्हणजे त्याविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. पुढचं आपलं वैशिष्ट्य आहे की न्यायप्रविष्ट आहेत. आपले मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे जर त्याची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाऊन त्याची पूर्तता करण्यासाठी खटला करता येतो. आणि मग तेव्हा आपण रीट म्हणतो त्याला, WRIT, रीट असं, की जर मूलभूत अधिकारांची पूर्तता झाली नाही तर रीट दाखल करता येते. आणि हे दाखल उच्च न्यायालयात करता येते किंवा सर्वोच्च न्यायालयात करता येते. तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय त्यामुळं मूलभूत हक्कांचे संरक्षक आहेत असं म्हटलं जातं. तर हे आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपलं पुढचं वैशिष्ट्य काय तर आपल्या मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करता येते. आता मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करण्यासाठी संविधानाच्या इतर भागांमध्ये जशी दुरुस्ती होऊ शकते तशी मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती होऊ शकत नाही, तर त्यावरती खूप बंधनं आहेत. तर पहिलं तर एक गोष्ट ही आहे की 1973 साली खटला झाला होता ज्याला केशवानंद भारती खटला असं म्हणतात. त्या खटल्याच्या वेळी मूलभूत संरचना तत्त्व हे लागू केलं होतं की मूलभूत अधिकारात बदल करता येतील, पण जे आपल्या संविधानाची मुख्य चौकट आहे किंवा मूळ रचना आहे ती तोडता येणार नाही. त्याला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन असं म्हणतात की संविधानामध्ये दुरुस्ती करता येईल, पण जे आपला मूळ आराखडा आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे, ते त्याला धक्का लावता येणार नाही. त्यामुळं मूलभूत अधिकारात दुरुस्ती करता येते, पण मूलभूत संरचनेला धक्का न लावता. त्यामुळं मूलभूत अधिकारात दुरुस्ती करता येते ही गोष्ट बरोबर आहे, पण मूलभूत रचनेला धक्का न लावताच करता येते. आणि अशा दुरुस्त्या झालेल्या पण आहेत. आता एक दुरुस्ती झालेली आहे जी 44वी दुरुस्ती होती, ज्यानुसार कलम 31 मधला संपत्तीचा मूलभूत अधिकार होता, आता तो मूलभूत अधिकारामधून काढून टाकलेला आहे आणि कलम 300A मध्ये टाकलेला आहे. त्यामुळे तो आता संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळं संपत्तीचा मूलभूत अधिकार हा काढून घेतलेला आहे. तर मूलभूत अधिकार मध्ये दुरुस्ती करता येते, पण आता असं नाही की काय पण करता येईल. म्हणजे आता समजा उद्या कोणी आलं की कलम 14 काढून टाकू, तर ते नाही. मूलभूत संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येईल, एवढी दुरुस्ती करता येते. किंवा आता कलम 21A ने शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा वाढवलेला आहे. तर मूलभूत अधिकारामध्ये दुरुस्ती करता येते मूलभूत संरचनेला धक्का न लावता. त्यामुळं सहजासहजी कुठल्या तरी कलम काढून टाकू वगैरे असं होणार नाही आहे. आणि त्यानंतर आता पुढचं वैशिष्ट्य आहे की सशस्त्र सेवा दलांचे अधिकार कमी करता येतात. आता सशस्त्र सेवा दलांकडे बऱ्याच माहिती असतात ज्या जरा थोडं आपल्या
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जरा थोड्याशा सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळं त्यांच्या काही मूलभूत अधिकारावरती विशेषतः अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा संघटना याच्यावरती जरा थोड्या मर्यादा घालाव्या लागतात आणि तशा मर्यादा आपल्याकडे घातल्या गेलेल्या पण आहेत. पण आता त्या पण मनमानी प्रकारे वाटला आणि काहीतरी घातली त्यावरती बंदी असं होत नाही. त्यासाठी कायदे करावे लागतात आणि त्यामध्ये पण हे बंधनं घालता येतात. पण असं वाटलं म्हणून लगेच कोणाला तरी असं का बोलला तसं का बोलला असं नसतं करता येत. तिथं पण एक प्रोसिजर फॉलो करावी लागते आणि कायदे करून अशी बंधनं घालता येतात. सशस्त्र सेवा दलांवरती जरा थोडीशी जास्तीची बंधनं घालता येतात आणि ती घातलेली गेलेली आहेतच. तर हे झाले की आपली मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये. आणि आता आपल्याला बघायचं आहे मूलभूत हक्कांचा शेवटचा या लेक्चरमधला शेवटचा टॉपिक, ते म्हणजे आपल्याला कलम 12 आणि कलम 13 बघायचं आहे. आता आपल्या भारतीय संविधानाने एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्यामध्ये आपल्या समानता, स्वातंत्र्य, त्यानंतर शोषणाविरुद्ध, धर्मस्वातंत्र्य, अल्पसंख्याकांसाठी असलेले सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनांचे अधिकार असे 6 मूलभूत अधिकार आपल्या संविधानाने दिलेले आहेत. पण ते सुरू होतात कलम 14 पासून. त्यामुळे कलम 12 आणि 13 हे जे कलम आहेत हे सगळ्याच्या सगळ्या मूलभूत अधिकारांना लागू होणारे आहेत. त्यामुळे आज आपण ते पण बघणार आहोत. तर कलम 12 आणि कलम 13 हे सगळ्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत लागू होणार आहेत. आता यामध्ये कलम 12 काय आहे, तर कलम 12 आहे राज्याची व्याख्या. आता राज्याची व्याख्या महत्त्वाची काय आहे, तर राज्याची व्याख्या यासाठी महत्त्वाची आहे की मूलभूत हक्कांची पूर्तता करणं याची जबाबदारी यांची आहे. की राज्य, आता राज्यामध्ये कोण येतं, तर आता पहिली गोष्ट आहे राज्य हा शब्द जो आहे हा जरा थोडासा राज्यशास्त्रामध्ये जरा कन्फ्यूज करणारा शब्द आहे. तर कन्फ्यूज यासाठी होतं की जर आता आपण दिवस असं म्हणतो, दिवसात 12 तास आणि दिवसात 24 तास असतात, मग एका दिवसात किती तास असतात, याचं उत्तर 24 तास आहे. मग दिवसा 12, मग दिवसा 12 आहे की दिवसा 24 आहे, तर इथं दिवस हा शब्द आहे जरा थोडासा कन्फ्यूज करणार आहे की दिवसात 12 तास आहेत की दिवसात 24 तास आहेत. तर हे आपल्याला संदर्भानुसार सांगावं लागतं. तसं हे राज्य पण इथं तसंच आहे की राज्य म्हणजे नेमकं काय आहे. मग महाराष्ट्र राज्य आहे का, तर महाराष्ट्र राज्य आहे, पण हे 12 नुसार राज्य आहे का, तर 12 नुसार राज्य पण आहे. पण राज्य म्हणजे फक्त असं महाराष्ट्र कर्नाटक असं नाही, तर राज्य मग जरा थोडीशी व्यापक अशी कल्पना आहे. तर आता काय आहे नेमकी, तर राज्यामध्ये कोण समावेश होतो आणि राज्याची व्याख्या का गरजेची आहे, तर मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही यांची आहे, राज्याची आहे. आणि मग या राज्यात कोण येतं, तर या राज्यात येतं तर सरकार येतात, सगळे सरकार येतात, केंद्रातले सरकार, राज्यातले सरकार, सगळ्या राज्यांमधले सरकार हे या राज्यामध्ये येतात. दुसरं की विधानमंडळे येतात, ज्यामध्ये आता केंद्राचं विधानमंडळ म्हणजे संसद, लोकसभा, राज्यसभा किंवा राज्याच्या बाबतीत विधानसभा असेल, विधान परिषद असेल, ज्या राज्यात असेल तर ती येईल, ज्या राज्यात नसेल तर नाही येणार. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत मग त्या सगळ्या येतील, म्हणजे पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, इतर जेवढ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सगळ्या येतात. त्यानंतर सगळेच्या सगळे प्राधिकरण येतात. त्यानंतर सरकारी ज्या संस्था आहेत, जसं की आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, ONGC आहे, LIC आहे, भेल आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड असं. तर ह्या ज्या कुठल्या संस्था, संस्था असतील ज्या सरकारी आहेत तर त्या सगळ्या राज्यामध्ये येतात. आणि सरकारची विविध अंगे, आता इथं लक्षात काय ठेवायचं लॉजिकली एक गोष्ट, की जर समजा एखाद्या संस्थेवरती सरकारचं किंवा संसदेचं नियंत्रण असेल तर ती राज्य आहे. त्यामुळं राज्य म्हणजे कोण, तर सरकारचं नियंत्रण आहे का बघायचं, किंवा संसदेचं नियंत्रण आहे का बघायचं, किंवा सरकार आणि संसद स्वतः तर येणारच आहेत पण त्यांच्या नियंत्रणातल्या सगळ्याच येणार आहेत. म्हणजे आता ONGC सरकारी नियंत्रण आहे म्हणजे राज्य आहे, किंवा LIC सरकारी नियंत्रण आहे म्हणजे राज्य आहे. तर सरकारचं नियंत्रण असेल किंवा संसदेचं नियंत्रण असेल तर ते राज्य असणार असतं, आणि राज्य असेल तर त्यांच्यावरती जबाबदारी आहे मूलभूत हक्कांची पूर्तता करण्याची. तर त्यासाठी ही 12 मधली जी राज्याची व्याख्या आहे ती महत्त्वाची आहे. आता राज्य म्हणजे कोण असतं आणि कोण नसतं यावरती वारंवार खटले झालेले आहेत. यावरती आता BCCI बोर्ड ऑफ कंट्रोलिंग क्रिकेट इन इंडिया, जी आपली क्रिकेट टीम ज्यांच्या नियंत्रणामध्ये खेळत असते, तर ती क्रिकेट टीम ही BCCI राज्य आहे की नाही यावरती खटला झाला होता, आणि त्यानंतर BCCI राज्य नाही असा निर्णय आलेला आहे. मग आता हे सगळ्या बाबतीत होऊ शकतं, मग हॉकीच्या बाबतीत वगैरे पण होऊ शकतं, पण BCCI मात्र राज्य नाही असा निर्णय आलेला आहे. आता दुसरी गोष्ट ही पण आहे
की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायव्यवस्थेवरती उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे तर मूलभूत हक्कांचे संरक्षक आहेत. संरक्षक असले, मूलभूत अधिकारांची पूर्तता झाली नाही तर त्यांच्याकडे खटला होणार असला तरीही कलम 12च्या राज्यामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येत नाहीत, न्यायव्यवस्था येत नाही. तर ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे आता इथं जर समजा परीक्षेमध्ये काय ट्विस्ट वगैरे आला तर हेच ट्विस्ट येऊ शकतो की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे राज्याचा भाग नाही आहेत. वेळोवेळी यावरती बरेच खटले झालेले आहेत, त्यानुसार वेळोवेळी हे स्पष्ट केलं जातं. पण आपल्याला लॉजिकली हे लक्षात ठेवायचं आहे की जर समजा सरकारचं किंवा संसदेचं नियंत्रण असेल तर ती राज्य आहे. तर ही कलम 12मध्ये दिलेली व्याख्या आहे आणि त्यांच्यावरती जबाबदारी असते मूलभूत अधिकारांची पूर्तता करण्याची. आणि आता कलम 13 महत्त्वाचं का आहे तर कलम 13 महत्त्वाचं आहे की कलम 13 असं सांगतं की मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे बनवता येणार नाहीत आणि मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे जर बनले तर न्यायालय तो कायदा रद्द करतात असं आपलं कलम 13 सांगतं. आता यामध्ये कायदा म्हणजे फक्त कायदा आहे का तर कायदा म्हणजे फक्त कायदा नाही, तर कायद्यासारखं जे काय असतं किंवा ज्याचा प्रभाव हा कायद्यासारखा असतो तर त्या सगळ्याच गोष्टी, म्हणजे आता अध्यादेश काढला जाईल तर तो पण कायदाच मानला जाईल किंवा समजा अधिसूचना काढली जाईल तर ते पण कायदेच मानले जाईल. तर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे बनवता येणार नाहीत. आता जर समजा संसदेने एखादा कायदा बनवला किंवा समजा राज्याने एखादा कायदा बनवला की जो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा आहे, तर अशा वेळी काय होतं तर अशा वेळी खटला झाल्यानंतर तो कायदा न्यायालय हे तपासून बघतात की हा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा आहे का, आणि जर तो जाणारा असेल तर तो रद्द केला जातो. बरेच कायदे असे रद्द झालेले आहेत की जे मूलभूत अधिकाराच्या विरोधात जातात म्हणून ते रद्द केलेले आहेत. आणि याचं आत्ता रिसेंट एक्झाम्पल म्हणजे जे इलेक्टोरल बॉन्ड्स होते, जे आपल्या निवडणुकीच्या वेळी ज्याने भरपूर डोनेशन भरपूर पॉलिटिकल पार्टीजला मिळालेलं आहे, एका पार्टीला जरा ते थोडंसं जास्तच मिळालेलं आहे. तर हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत हे पण मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे आहेत म्हणून ते रद्द केलेले होते, न्यायालयाने ते रद्द केले होते. तर हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे आता हे कायदा नाही आहे पण हे एक योजना होती, तर मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारी असेल तर ती बदलली जाईल किंवा ते बंद केली जाईल. तर कायदे रद्द होतील, काय अशा स्कीम असतील तर त्याही रद्द होतील, सूचना रद्द होतील, अधिसूचना अध्यादेश वगैरे जे पण काय असेल तर ते सगळं रद्द होईल जर ते मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे असतील तर. किंवा आपण कलम 377 रद्द झालेलं बघितलं तर ते पण मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणार होतं म्हणूनच रद्द झालेलं आहे. तर मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे, महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी डान्स बार बंदी झाली होती तर ती डान्स बार बंदी पण रद्द केली होती, तर त्याचं पण कारण मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे आहे हेच होतं. मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारे गोष्टी टिकणार नाहीत. तर हे आता न्यायालय बघतात. आणि आता इथून मग दोन नवीन एक आपल्या संकल्पना तयार होतात. पहिलं आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि दुसरा आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, कायद्याने घालून दिलेली पद्धत. आता यामध्ये फरक काय आहे तर कायद्याने घालून दिलेली पद्धतमध्ये जर समजा आता संसदेने कायदा बनवला आणि तो न्यायालय तपासून बघू शकतात, त्याला न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणतो. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये न्यायालय फक्त हे बघू शकतात भारताच्या बाबतीत की जर कायदा बनवलेला आहे तर तो मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा आहे का, एवढंच फक्त बघितलं जाऊ शकतं. म्हणजे तो कायदा चांगला आहे की वाईट आहे, तो योग्य आहे की अयोग्य आहे, गरजेचा आहे की नाही, हे नाही बघितलं जाऊ शकत. बघितलं फक्त हे जाईल की हा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा कायदा आहे किंवा नाही, एवढंच फक्त बघितलं जाईल प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये. आता ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जर असेल, हे अमेरिकेत आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये न्यायालय हे बघू शकतात की हा कायदा करणं गरजेचा आहे की नाही, हा कायदा असणं योग्य आहे की नाही, हा कायदा नैतिकतेला धरून आहे की नाही. तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये बरेच अधिकार मिळतात. आपल्याकडे जे आहे ते प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये खूप जास्त अधिकार मिळतात न्यायालयांना संसदेवरती नियंत्रण ठेवण्याचे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये जरा कमी मिळतात. आता इथं आपल्याकडं जे अधिकारांचं वाटप झालेलं आहे तर ते 3 मुख्य आपल्याकडं शाखा आहेत. पहिली आहे की कार्यकारी, दुसरं कायदेकारी आणि तिसरं न्यायव्यवस्था आहे. तर आता प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार दिलेले आहेत. ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये मात्र न्यायालयांना खूप जास्त अधिकार मिळतात कायदेकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये आपल्या बाबतीत असं होतं की मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा असेल
तर तो रद्द होईल. मग आपल्याकडे न्यायव्यवस्था फक्त हे बघू शकते की जर एखादा कायदा आला तर तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा आहे किंवा नाही. जर तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा असेल तर तो रद्द होईल. जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा नसेल तर तो कायदा रद्द होणार नाही. आपल्याकडे हे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉचं तत्व हे असं आहे की मूलभूत अधिकारांच्या बाबतीत ते बघायचं आहे. तर हे झालं की आपण बघितलं हे कलम 13. मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जे काही फाउंडेशन आपल्याला बनवायचं होतं ते आपण बनवलेलं आहे. आता इथून पुढे आपण जे आपल्याला सगळे मूलभूत अधिकार आहेत ते जेवढ्या प्रकारचे आहेत तेवढे लेक्चर्स आपण बघणार आहोत.